रात्रीचे वाजलेत 2:30. आता आम्हाला होमावरती जायचं आहे. ग्रहण असल्यामुळे यावर्षी लवकर होम लावला जाणार आहे. हो चला. पालखी होळीच्या पट्टीत नेण्याआधी ती मानकऱ्यांकडे बसवली जाते. मानकरी तिची पहिली पूजा करतात आणि मग पालखी होळीच्या पट्टीत जाते. आपल्या भाऊनी शिमग्याला भाऊनीला आल्यानंतर विचू काट्याचा नारळ देतात. त्या परमात्याने विचू काट्याचा नारळ ठेवलाय, मान्य करून घ्या. जशी आजपर्यंत त्या मुलाबालांच्या कुटुंबावर रखवाले ठेवले तशी रखवाल ठेवून ज्या ज्या कामाला हाक मारतील त्या त्या कामाला उभं राहा आणि सर्व गोष्टी सांभाळा. हर हर महादेव. मग ढोल ताशे वाजवत ही पालखी होळीच्या पट्टीत नेली जाते. जाता जाता वाटेतली घरं पालखीची पूजा करतात. तुम्हाला शिमगा हा शब्द कुठून आला माहिती आहे का? शिमगा हा शब्द संस्कृत शिशिर अग्नीवरून म्हणजे थंडीच्या शेवटी साजरा केला जाणारा पवित्र अग्नी उत्सव. कोकणातील शिमग्याला सुरुवात होते फाक पंचमीला. यावर्षी ती 22 तारखेला आली. होलिका दहन होईपर्यंत पहिल्या होळीपासून ते रोज गावामध्ये प्रत्येक वाडीत छोटी होळी पेटवली जाते. मोठ्या होमाला अग्नी दिली जाते आणि लोक त्याच्या भोवती बोंब म्हणजेच वेगवेगळ्या कविता म्हणत त्याला 5 फेऱ्या मारतात. होलिका दहन का साजरं केलं जातं माहिती आहे का? तर भक्त प्रल्हाद आणि होलिकेची कथा अशी की फार वर्षापूर्वी एक वाईट राजा हिरण्यकशिपू, त्याला वाटायचं तोच देव आहे. पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद विष्णूंचा परमभक्त होता. राजाने कितीही त्रास दिला तरी तो देवाचं नाव काही सोडत नव्हता. राजाने त्याला मारण्याचे खूप प्रयत्न केले. शेवटी राजाने त्याच्या बहिणीला म्हणजेच होलिकाला सांगितलं की तू प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बस, कारण तिला अग्नीत जळणार नाही असं वरदान होतं. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळाली. वाईटावर चांगल्याचा विजय झाला. या मोठ्या होमाभोवती ज्यांचं नवीन लग्न झालेलं असेल ते जोडपं अग्नीमध्ये नारळ टाकतात. या अग्नीची राख आपण आपल्या माथ्याला लावायची अशी एक प्रथा आहे. आता आमची पालखी निघाली आहे आमच्या मुख्य मंदिरात म्हणजे आमचं ग्रामदैवत केदाराच्या मंदिरामध्ये. तिकडे होम सजवला जाईल आणि तिथलाही होम लावला जाईल. तर हा होता कोकणातील शिमग्याचा भाग 3. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.